हॅलो, मी नंदिनी. स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉजमध्ये. छोट्या पक्ष्यांनी मस्त घरटं बनवले उंबराच्या झाडावर. घराजवळच्या जांभळीच्या झाडाला जांभळं आलेले. दिवस उगवला आणि कामाची धावपळ सुरू झाली. चहा पाणी, नाश्ता, देवपूजा सर्व आवरलं. ऐश्वर्या कॉलेजला गेली, हे शेतात गेले. स्वयंपाकाचा मेनू आज ठरवलेलाच होता, छोले भटुरे. छोल्यांसाठी लागणारे हरभरे मी आपल्या घरी जे उपलब्ध आहे तेच वापरणार आहे आणि त्याची संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. छोले भटुरे करण्यासाठी घरी उपलब्ध असलेलेच हरभरे भिजत घातले. 5 ते 6 तास व्यवस्थित मस्त भिजले. ते भिजल्यानंतर 2-3 पाण्यात धुवून घेते व कुकरच्या 5-6 शिट्ट्या घेते मीडियम गॅसवर. भटुरे करण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतला. त्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा बेकिंग सोडा टाकला, 4 चमचे रवा टाकते आणि अंदाजे 4 चमचेच दही टाकते. दही आंबट नको. भटुरे करण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतला. त्यात 1 चमचा मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा, 4 चमचे दही, 4 चमचे बारीक रवा टाकला व पीठ असं घट्टसर मळून घेते. पीठ घट्ट मळून घेतलं. नंतर तेल लावून भिजत ठेवलं 2 तास. छोल्यांची ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 उभे कापलेले कांदे, 2 टमाटे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडासा खोबऱ्याचा किस घेतला. खडे मसाल्यांमध्ये 1 चक्रीफूल, थोडासा दालचिनीचा तुकडा, 5-6 लवंगा, 7 ते 8 मिरी, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 10-15 काजू, 10-15 बदाम, 4 काश्मीरी लाल मिरच्या, 4 तेजपान, 1 चमचा खसखस, 2 चमचे धने आणि थोडेसे तीळ घेतले. कढईत पहिले खोबरं भाजून घेऊ. कलर बदलेपर्यंत खोबरं भाजून घेतलं. खोबरं भाजून झाल्यावर ते काढून घेतलं. कढईत थोडंसं तेल टाकलं. आता कांदा टाकते. तो लवकर परतण्यासाठी मीठ टाकते. कांद्याचा कलर बदलला. त्याच्यात आलं, लसूण, हिरव्या मिरच्या टाकते. कापलेला टोमॅटो टाकते. सर्व व्यवस्थित हलवून घेते. कांदा टोमॅटो सर्व व्यवस्थित परतलं. आता घेतलेलं सर्व साहित्य त्याच्यात टाकते. सर्व व्यवस्थित मिक्स करते आणि परतून घेते. सर्व साहित्य व्यवस्थित भाजलं. आता याच्यात भाजलेलं खोबरं ऍड करते. सर्व साहित्य व्यवस्थित परतवल्यानंतर आता त्यात भाजलेलं खोबरं ऍड केलं. सर्व व्यवस्थित परतून घेते. गॅस बंद करण्याच्या अगोदर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकते. सर्व साहित्य गार झाल्यावर मिक्सरला याची मस्त बारीक अशी पेस्ट बनवून घेते. पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करून घेते. ग्रेव्ही ग्राइंड केल्यानंतर त्याचा कलर, टेक्स्चर तुम्ही बघू शकता. कढईत तेल तापत ठेवलं. किंचित हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा छोले मसाला आणि वाटलेली ग्रेव्ही टाकते. मीठ थोडंसंच टाकायचं. कांदा परतताना आपण टाकलेलं होतं. सर्व व्यवस्थित परतून घेऊ तेल सुटेपर्यंत. ग्रेव्ही परतून झाली तेल सुटेपर्यंत. आता त्यात उकडलेले छोले टाकते. हे परतून झालं. आता याच्यात गरम पाणी टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकली. गॅसची फ्लेम बारीक केली आणि भाजी थोड्या वेळ शिजू देऊ. जी शिजत आल्यावर त्यात 1 चमचा बटर, थोडीशी कसुरी मेथी टाकायची. त्याने फ्लेवर खूप छान येतो. भटुरे सुद्धा असे टम्म फुगले. घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यातून छोले भटुरेची रेसिपी बनवली. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा.
सर्व आवरलं. आता यांच्यासोबत बाहेर चालली आहे. घड्याळ रिपेअरिंगसाठी टाकलेलं होतं ते आणायचं आहे. नंतर पाणीपुरी खाण्यासाठी आलो. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नंदिनी व्लॉग्स.